सोलापूरची ग्रामदैवता रूपाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांच्या सोयीसुविधा सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन, रूपाभवानी मंदिराचे मुख्य पुजारी, अर्चक, पवार परिवार, रूपाभवानी देवस्थान, भक्त व तरुण मंडळ, वहिवाटदार मसरे यांची संयुक्त बैठक रूपाभवानी मंदिरात घेण्यात आली। या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होऊन नवरात्रोत्सव काळात भाविकांच्या सोयीसुविधा सुरक्षितता यावर भर देण्याची सूचना मंदिराचे मुख्य पुजारी अर्चक संजय पवार यांनी केली। यावर परिमंडळ 1 चे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांनी पोलीस प्रशासन भाविकांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची खबरदारी घेणार असल्याचे सांगितले। यावेळी जोडभावी पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समीर मुलाणी यांनी स्टॉल धारकांनी आपली वाहने आत आणण्यास मनाई करावी अशा सूचना रूपाभवानी देवस्थान भक्त मंडळाला केल्या। यंदाचा नवरात्रोत्सव शांततेत साजरा करण्याच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे परिमंडळ 1 चे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिली। सदर प्रसंगी रूपाभवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळाचे अध्यक्ष मल्लीनाथ लातुरे, उपाध्यक्ष संताजी भोळे, श्रीशैल लातुरे, दिलीप पाटील, बाबूराव कोनाळी, मुख्य पुजारी प्रमोद पवार, राजू पवार, सचिन पवार, विराज पवार, स्वप्नील पवार यांच्यासह वहिवाटदार मसरे परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती। 88 आपली संस्था रजिस्टर झाली, पण त्याच्या पूर्वीपासून हे काम सर्व देवस्थानच बघतं। मंडप, बॅरिकेडिंग, लाइटिंग जे काय आहे ते देवस्थानच बघतं। तसं तर रेकॉर्ड आहे। महाद्वारच्या वरचा विषय येत नसेल, महाद्वारच्या खालीपासूनच विषय आहे देवस्थानचा। वर काय विषय असं नाही, त्यांना विचारा, काय विचारायची गरज नाही। घालू शकतात काय एवढं नाही, पण आपल्या संमतीने सर माझं एक विनंती आहे, माझी एक विनंती आहे आपल्याला, हे भांडण आमचं चालूच राहणार आहे। भक्त सुखरूप दर्शन कसं करून जाईल या विषयावर चर्चा कर। पाऊस पडला तर तेच करतो ना, बाकीचं काय आमची परमिशन घेतात, हे करतात। लिखी आहे का तुमची परमिशन? लिखी आहे का तुमची परमिशन? मारामारी करायची काय, चालले ना। ऐका, त्यांनी आता बोलले